नमस्कार मित्रांनो, आज आपण CCC या कोर्समध्ये HTML या चॅप्टरमध्ये टेबल टॅग शिकणार आहोत की ज्याचा उपयोग आपल्याला टेबल घेण्यासाठी होतो HTML वेब पेजमध्ये। तर टेबल घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणते टॅग महत्त्वाचे ते बघूया आपण। जसं की टेबलसाठी टेबल टॅग आहे, त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला टेबल बॉर्डर घ्यावा लागणार आहे। टेबल बॉर्डर इज इक्वल टू हे जे 2 दिलेले आहेत, हे 2 चा अर्थ होतो इंच, किती जाडीमध्ये तुम्हाला ती बॉर्डर लाईन घ्यायची आहे। 1 2 3 4 असा नंबरिंग तुम्हाला तिथे टाकावं लागेल, त्या जाडीमध्ये ते बॉर्डर तिथे अवेलेबल होईल। त्यानंतरचा टॅग तुम्हाला वापरता येतो टेबल हेडिंग। जे काही टेबल आहे व बाजूला एक टेबल दिलेला आहे, सिरियल नंबर, नेम, रिझल्ट। आता टेबल हेडिंग म्हणजे आता सिरियल नंबर हे हेडिंग आहे, त्यानंतर नेम हे हेडिंग आहे, त्यानंतर रिझल्ट हे सुद्धा एक हेडिंग स्वरूपात तिथं दिलेलं आहे। तर त्यासाठी तुम्हाला हे हेडिंग जे आहे ते टेबल हेडिंग या टॅग खाली वापरता येईल। त्यानंतर एक टेबल डेटा। आता टेबलमध्ये डेटा कुठला आहे, जसं सिरियल नंबर 1 2 3, नेममध्ये आदर्श, सुनील, राहुल, त्यानंतर रिझल्टच्या हेडमध्ये पास पास फेल, हे जो डाटा आहे हा याला म्हटलेला आहे टेबल डेटा। त्यासाठी तुम्हाला वापरायचं आहे टेबल डेटा। त्यानंतरचं येतं लाईन कोणकोणते आहेत, तर टेबल रो TR हे एक टॅग वापरलं जातं की ज्याच्या सहाय्याने तुम्ही लाईनिंग वापरू शकता। जसं की 1 नंबरच्या लाईनमध्ये काय आहे, आदर्श पास, 2 नंबरच्या लाईनमध्ये सुनील पास, 3 नंबरच्या लाईनमध्ये राहुल फेल। अशा प्रकारचं तुम्हाला माहिती दिलेली आहे, तर ती तुम्हाला TR या टॅगच्या सहाय्याने वापरता येईल। त्यानंतर ब्रेक वगैरे घ्यायचा असेल टेबलमध्ये किंवा आपल्या लाईनमध्ये, पॅरेग्राफमध्ये, तर त्यावेळेस BR टॅग वापरल्या जातो। तर आज आपण फक्त टेबलचे टॅग बघणार आहोत, TH, TD अँड TR। त्यानंतर एक महत्त्वाचा टॅग आपण घेऊया, तसाच बॉडी BG कलर। पण पूर्ण पेजमध्ये जर तुम्हाला बॅकग्राऊंड कलर घ्यायचा असेल तर बॉडी शब्द टाकायचा। बॉडी तर ऑलरेडी देणार होतं, जशी बॉडी आपण चालू केलेली आहे तशी इथे बॉडी क्लोज करायची आणि फक्त एक शब्द इथे इन्क्लूड करायचा स्पेस देऊन, BG कलर। BG म्हणजे बॅकग्राऊंड कलर इज इक्वल टू कॉमामध्ये त्या रंग तिथं फिलअप करायचा आहे। तर अशा प्रकारचे आज आपण एवढे टॅग बघणार आहोत। टॅग बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे नोटपॅडमध्ये। अशा प्रकारचं एक कोडिंग केलेले माय कोडिंग म्हणून तिथे हेड वापरलेला आहे। हेडमध्ये मी टाकलेलं आहे इथे ॲन्युअल एक्झाम रिझल्ट, RESULT रिझल्ट, एक्झाम रिझल्ट देळगाव राजा। बॉडी BG कलर टाकलेला आहे बघा, बॉडी घेतलं, त्यानंतर BG कलर इज इक्वल टू पिंक कलरचं बॅकग्राऊंड घेतलेलं आहे। त्यानंतर फॉन्ट कलर वगैरे घेतलेला आहे ब्ल्यू, आणि इथं नाव सहकार विद्यामंदिर एक शाळेचं नाव दिलेलं आहे, तर ते आपण इथे घेतलेलं आहे। तर आपण याच्यात एक बदल करू शकतोया, हे जे Ctrl+X हेडिंग 1 मध्ये टाकूया आपण शाळेचं नाव आणि बॉडीमध्ये वापरूया देऊळगाव राजा। हा बदल करूया, Ctrl+S सेव्ह करून एकदा बघूया, ओपन करू टॅग टेबलमध्ये बघा, ॲन्युअल एक्झाम रिझल्ट सहकार विद्यामंदिर आणि देळगाव राजा। मंदिरचं स्पेलिंग चुकलेलं आहे, त्याला बरोबर करूया आपण। राईट बटन क्लिक करायचं, ओपन विथ नोटपॅड। टाईप करताना एखादा शब्द कमी जास्त होतो ते लक्षात ठेवायचं, मंदिर। त्यानंतर जाऊया आपण आता मेन टेबल टॅगवरती। टेबल टॅगसाठी सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचं आहे टेबल बॉर्डर, TABL टेबल बॉर्डर, BORDR बॉर्डर टाकून घ्यायची। टेबलची बॉर्डर आपल्याला किती घ्यायची ते टाकायची, ती 1 2 3, आपण 3 टाकली तर खूप जाड होईल, 3 टाकूया, थोडी जाडच असली पाहिजे। त्यानंतर घेऊया टेबल रो म्हणजे TR टॅग घेऊया। TR मध्ये टाईप करायचं आहे आपल्याला खाली टेबल हेडिंग। काय द्यायचं टेबल हेडिंग, सगळ्यात पहिले घेऊया आपण SR नंबर। जसं टेबल हेड चालू केलं आपण तसं टेबल हेड काय करायचं आपल्याला क्लोज करायचं पहिलं। त्यानंतरचं हेडिंग काय दिलेले आपण सिरियल नंबरच्या नंतर TH नेम म्हणून, NAME नेम। त्यानंतरचं हेड काय येतं, 3 नंबरचं हेडिंग काय होतं, TH रिझल्ट, पास झाला का फेल झाला आपल्याला ते बघायचं आहे, RESULT रिझल्ट। जसं टेबल हेड चालू केलं आहे तसं टेबल हेड मी इथे क्लोज करतो। अशा प्रकारचे हेडिंग आपण इथे देणार आहोत, सिरियल नंबर, नेम, रिझल्ट, हे 3 प्रकारचे हेडिंग आपण दिलेले आहे। जसं TR टॅग आपण ओपन केला होता तसा इथं हा टेबल रोचा टॅग आपण काय करूया, क्लोज करूया। TR टॅग क्लोज करूया, Ctrl+S
सेव्ह करूया. जसं थोडं थोडं कोडिंग करायचं सुरुवातीला आणि कोडिंग करून आपण ते सेव्ह करून ओपन करून बघायचं. म्हणजे थोडक्यात आपल्याला लक्षात येतं की आपण केलेले जे कोडिंग आहे ती ॲक्युरेट होते का, काही चुका त्यामध्ये होतात. बघा, सिरियल नंबरचे रो आली, त्यानंतर नेम, रिझल्ट, अशा प्रकारचं हेडिंग आपल्याला तिथे आलेलं आहे. जसं आपण कोडिंग करू तसं डिस्प्ले तिथे होणार आहे. त्यानंतर पुन्हा ओपन विथ नोटपॅडमध्ये जायचं आहे, ओपन करायचं. आता त्याच्यामध्ये डेटा फिडअप करायचा आहे आपल्याला. जे काही टेबल हेडिंग दिलेले आहे ते हेडिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, डेटा घ्यायचा. पुन्हा ब्रॅकेटमध्ये TR टॅग. TR काय घ्यायचं आहे आपल्याला, त्या रो घ्यायच्या आहेत. कसल्या रो, टेबल हेडिंग जे दिलेले आहे ते हेडिंगमध्ये आपल्याला डाटा पुटअप करायचा आहे. त्यामुळे डाटा पुटअप करायसाठी आपल्याला करावं लागतं TD टॅग. कोणता टॅग, TD म्हणजे टेबल डेटा. मग काय टाकायचं, सर्वात प्रथम सिरियल नंबर आहे. मग सिरियल नंबरसाठी काय टाकावं लागेल तुम्हाला, 1. ओके, 1 नंबरच्या लाईनमध्ये जसं TD चालू केला तसं TD क्लोज करा. म्हणजे सिरियल नंबरमध्ये 1 येईल. त्यानंतर पुन्हा TD. आता सिरियल 1 नंबरमध्ये आपण काय टाईप करणार आहोत, 1 नंबरचा विद्यार्थी कोणता आहे त्या विद्यार्थ्याचं नाव टाका. जसं की ADARSS टाईप केलं मी. 1 नंबरच्या लाईनमध्ये कोण येणार आहे, आदर्श. त्यानंतर TD चालू केलं, TD क्लोज. बरोबर. त्यानंतर तिसऱ्या हेडिंगमध्ये काय येणार, TD चालू करा, आदर्श, आणि तो पास आहे. मी इथं पास टाकावं, PASS पास. बघा, 1 नंबरला सिरियल नंबर आहे. सिरियल नंबरमध्ये काय आलं पाहिजे, 1. त्यानंतर नेममध्ये काय आलं पाहिजे, आदर्श, आणि रिझल्टमध्ये काय आलं पाहिजे, पास. अशा प्रकारचे रो, टेबल रोच्या याने हिशोबाने आपण तिथे टाईप करत असतो. जसं टेबल डेटा याच्यामध्ये 3 आहेत, तर 3 आपण टाकलेली माहिती. आणि जसं टेबलची रो संपली हेडिंगचं, तर आपण करूया याला टेबल क्लोज. TR रो जो आहे तो आपल्याला इथे क्लोज करायचा आहे. टेबल रो क्लोज TR. अशा प्रकारचे एक ते झालेलं आहे. कंट्रोल S करून प्रेस करून ओपन करून बघा आपली एक लाईन इथे पूर्ण झालेली आहे का. बघा, सिरियल नंबर 1, नेम आदर्श, रिझल्ट. पुन्हा जायचं आहे ओपन विथ टेबलमध्ये, ओपन विथ नोटपॅड. सेम प्रोसेस. आता तिसरा नंबर 2चा विद्यार्थी, सेम. फक्त आता तुम्हाला काय करायचं, इथं सिरियल नंबर 2 टाकायचं, विद्यार्थ्याचं नाव टाकायचं, पास असेल तर पास, नाही तर फेल. सेम प्रोसेस. पुन्हा TR टॅग चालू करा, त्यामध्ये टाईप करा 2 नंबरचं टेबल डेटा, TD टाकायचं. आता काय 2 विद्यार्थ्याचं नाव सांगा, काय नाव होतं, सुनील. सुनील नाव टाका, क्लोज. सिरियल नंबर टाकावा लागेल ना 2 नंबरचा. एक लक्षात ठेवायचं, पहिले सिरियल नंबर घ्यायचं, त्यानंतर विद्यार्थ्याचं नाव घ्यायचं, त्यानंतर रिझल्ट घ्यायचं. मग आता 1 नंबर झाला, आता तो 2 नंबर टाकावा लागेल. टेबल डेटा घेताना लक्षात ठेवायचं आपल्याला काय टाकायचं आहे. तर 2 नंबरचं हेडिंग काय आपलं, नेमचं. मग तिथं नेम टाकावं लागेल. काय नेम, आता विद्यार्थ्याचं नाव टाकायचं. टेबल डेटा क्लोज. बरोबर आहे का. 1 नंबरचं हेडिंग काय आहे, सिरियल नंबर. मग तुम्हाला सिरियल नंबर घ्यावा लागेल. 2 नंबरचं हेडिंग काय आहे, नेम. त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्याचं नाव घ्यावं लागेल. 3 वेळेस तिसऱ्या टाइमला काय घ्यावं लागेल, रिझल्ट. तो पास असेल तर पास टाका, फेल असेल तर किती टाका. TD म्हणजे टेबल डेटा. काय ते टाका, पास. TD क्लोज करा. ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, TR टॅग काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. TR. अशा प्रकारे तुम्ही इथे बाकी बॉडी चालू केली, बॉडी क्लोज केली, आणि एक पॅरेग्राफ टॅग घेतलेला आहे मी खाली, तो जसंच तसं इथे मी ठेवून देतो. बघा किती विद्यार्थ्याची माहिती टाईप झाली आपल्याकडनं, 1 आणि 2, आदर्श आणि सुनील. लक्षात. आणखी हे तुम्हाला ॲड करायचं. पुन्हा सेम प्रोसेस, ओपन विथ करायचं नोटपॅडमध्ये. टेबल टॅगमध्ये सर्वात प्रथम हेडिंग कोणतं आहे, सिरियल नंबर. 2 नंबरचं हेडिंग नेम, 3 नंबरचं रिझल्ट. सेम प्रोसेस करायची. आता 1 नंबरला आपण टाकलं सिरियल नंबरमध्ये 1, नेममध्ये आदर्श, आणि रिझल्टमध्ये पास. दुसरी लाईन घेतली, दुसऱ्या लाईनमध्ये सिरियल नंबरमध्ये 1, नेममध्ये सुनील, आणि तिसऱ्या हेडिंगमध्ये
पास. आणि जसं TR टॅग चालू केलं तसं TR टॅग इथे काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. तेव्हाच तुम्हाला काय होईल, तुमचा टेबल इथं इन्सर्ट झालेला दिसेल. अशा प्रकारे तुम्हाला कोडिंग करताना टेबल टॅगचा वापर करता यायला हवा. अशा प्रकारे तुम्ही आता बाकीचे जे विद्यार्थी 4-5 विद्यार्थी 10 विद्यार्थ्यापर्यंत माहिती याच्यामध्ये जेवढे कॉलम वाढवायचे कॉलम, तुम्हाला बॉर्डर वाढवायचे असेल तर बॉर्डर, त्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं मला इथे टेबलचं हेडिंग वाढवायचं तर TH वाढवायचं. बरोबर आहे का. THचं जे कॉलम आहे तो THचा कॉलम वाढवायचा, म्हणजे THचं कोडिंग वाढवायचं आणि त्याच्यामध्ये कोणत्या रिझल्टच्या ठिकाणी नंतर पर्सेंटेज टाकायचं आहे, तुम्हाला ग्रेड टाकायचं आहे. आणखी कॉलम वाढवायचे असेल तर TH म्हणजे टेबल हेडिंगचं टॅग वाढवावं लागेल आणि नंतर तिथे टाईप करावे लागेल.